नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बऱ्याच दिवसापासून एक व्हिडिओ बनवायचा होता, खास करून त्यांच्यासाठी ज्यांनी नवीन व्यवसाय चालू केला किंवा चालू करत आहे. मी बरेच जण असे पाहिले आहे माझ्या माहितीमधले की ज्यांचे नवीन स्टार्टअप आहेत, ज्यांचा व्यवसाय सुरुवात केलेली आहे, थोडाफार काही बदल झाला, काही अडथळे आले तर डायरेक्ट त्यांनी व्यवसाय बंद केलेला आहे. तर त्यांना मला फक्त एक सांगायचं आहे, एक उदाहरण म्हणूनच एक माझं उदाहरण देतो मी. त्यात मग काही माझा मोठेपणा नाही आहे. तर बऱ्याच जणांना माहीत नसेल, आपली एक मराठी वेबसाईट आहे माहिती लेख म्हणून. मी ते 2019 साली डिसेंबरला चालू केलेली होती. तर ती वेबसाईट चालू करताना मला इतका त्रास झालेला होता, पण मी ते शेवटपर्यंत त्याला सोडलं नाही. मी शेवटपर्यंत ती वेबसाईट तयार करूनच दाखवली. तर यामध्ये प्रॉब्लेम असे झाले होते की वेबसाईटचं स्ट्रक्चर म्हणा किंवा त्याचं फाउंडेशन म्हणा, बेस म्हणा, हे सगळं मी स्वतः बनवलं. मला कोडिंगमधलं काहीच जमत नव्हतं. मी स्वतः यूट्यूबवरले व्हिडिओ बघितले, काही पुस्तक वाचलेत. त्यामधून मी जे काही माहिती बाहेरून मिळाली, तेव्हा ChatGPT पण नव्हतं की जेणेकरून मी डायरेक्ट कॉपी पेस्ट करून त्यातला कोडिंग टाकू शकन. ही गोष्ट आहे 2019 मधली. तर मी तेव्हा पुण्याला जॉब करत होतो. जेव्हा मी सेकंड शिफ्ट करून 10 वाजता 10-10:30ला घरी यायचो रूमवर, त्यानंतर मी अक्षरशः 3-3, 4-4 वाजेपर्यंत वेबसाईटवर काम करायचो. मला भरपूर अडथळे आले, भरपूर त्रास झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवसची शिफ्ट असायची. तर एवढं सारं करून जेव्हा माझी एक वेबसाईट तयार झाली, त्यानंतर मी गुगल अप्रुव्हलसाठी USAला माझी वेबसाईट पाठवली. त्याचा URL मी त्यांना पाठवला. तर जवळपास 15 ते 20 दिवसात तो त्यांनी ऑटोमध्ये चेक केला, त्यानंतर मॅन्युअली चेक केला. तर त्यांच्या क्रायटेरियामध्ये आपली वेबसाईट बसली. तर 15 ते 20 दिवसानंतर त्यांचं अप्रुव्हल आलं की तुम्ही यावर ॲड लावू शकता. तर त्यानंतर मी त्यावर ॲड लावल्या. तर काही दिवस सुरळीत वेबसाईट चालू होती. त्यानंतर अचानक असं कळलं की USAचं जे सर्व्हर आहे ते अचानक सिंगापूरला शिफ्ट करावं लागणार. तर मनात एक भीती होती की इतके सारे त्या वेबसाईटवर आर्टिकल होते, ते आर्टिकल कुठे हरवले तर, काही झालं तर, आणि त्यातलं आपल्याला सर्व्हर शिफ्टिंगचं काहीच नॉलेज नव्हतं. तर कुठून इकडून तिकडून व्हिडिओ बघून मी जवळपास 3 ते 4 दिवस रात्रीचं झोपलो नाही. मी 4-4, 5-5 वाजेपर्यंत रात्रीचं काम करायचो. तर एकदाचं मला 3 दिवस लागले. जेव्हा मी सर्व्हर USAवरून सिंगापूरला शिफ्ट केलं, त्यावेळेस असे प्रॉब्लेम्स आले त्यानंतर की जे ट्रॅफिक होती ते ट्रॅफिक डाऊन झालं. त्यातले बरेचसे आर्टिकल ओपन होत नव्हते. तर कुठे का असे ना, ते मनात एक जिद्द होती की नाही, आपल्याला हे सोडायचं नाही. त्यानंतर बरेचसे असे प्रॉब्लेमला फेस करून एक एक गोष्टी मी त्यातल्या सॉल्व करत गेलो. तर मी तुम्हाला आता तुम्हाला मी आता शब्दात सांगू शकत नाही की माहिती लेखची वेबसाईट आता कुठपर्यंत जाऊन पोचलेली आहे. जवळपास आपल्या वेबसाईटवर आतापर्यंत 40 लाखाहून जास्त व्हिजिटर येऊन गेलेले आहे. जसं भारताबाहेरही जे मराठी रीडर्स आहे, जसे की USA, कॅनडा, अशा बरेचसे देश आहेत, त्यामधून पण आपल्या इथं जे मराठी युजर असतात ते डेलीमध्ये जे आर्टिकल त्यांना जे लागते त्यानुसार ते आपल्या वेबसाईटवर व्हिजिट करतात. त्यांचे मेल्स येतात, मेसेज येतात मला. तो एक असते ना की मनात एक जिद्द राहते की काही असो, हे आपल्याला पूर्ण करायचं आहे करायचं आहे. त्याच प्रकारचा हा विषय आहे. तर आता अजून एक नवीन असं सांगतो की आपल्या वेबसाईटवर जे माहिती मिळते ते आहे, जसं की ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमधली हेल्थ संबंधी, त्यानंतर हिस्ट्री राहते, त्यानंतर गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम राहते. तर जे आपल्या वेबसाईटमधले PM किसानचे जे मंत्रालयामधले लोक आहेत ते खास करून यावर लक्ष ठेवतात की शेतीसंबंधी यावर काय काय माहिती येतात म्हणून. त्यांचे बरेचदा मला मेल पण येतात. मेल वाचून तुम्हाला सांगू शकत नाही किती आनंद होते की इतक्या हायर लेवलचे लोक तुम्हाला मेल करतात की तुमच्या वेबसाईटमधले जे आर्टिकल आहेत ते आर्टिकल लिहिण्याची पद्धत तुमची, जे त्यांना सांगायचं राहते आर्टिकलबद्दल, ते ऐकून इतकं भारी वाटते ना, तर ते शब्दात मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर तेच की आता बरेचसे लोक असे आहेत की जे मार्केटमध्ये वेबसाईटचं काम करतात किंवा वेबसाईट बघतात. त्यांचे मला मेल्स येतात की तुमची वेबसाईट विकायला आहे का. मला 5-5, 6-6 लाखाची त्यांची ऑफर्स राहतात की हे वेबसाईट आम्हाला द्या, आम्हाला विका. पण नाही विकू शकत, कारण की जे भावना माझ्या त्या वेबसाईटसोबत जोडलेल्या आहेत ना, ते शब्दात नाही सांगू शकत मी. सांगायचं एवढंच आहे की तुम्ही बरेचदा हा शब्द ऐकला असेल, कन्सिस्टन्सी. तर कन्सिस्टन्सी एवढी महत्त्वाची आहे की तुम्ही एखादं जर काम करत असाल, तुमची जर त्या कामात जर आवड असेल, इच्छा असेल, तर तुम्ही जर एकसारखं त्याला जर चिकाटीनं जर लागून राहाल तर ते एक ना एक दिवस तुमचं ते सक्सेस होणारच. तर
हा व्हिडिओ त्यासाठीच बनवलेला आहे मी, की जे माझ्या ओळखीतले लोक आहे, मी बऱ्याचदा त्यांच्या तोंडातून ऐकतो की हा व्यवसाय चालू केला, तो व्यवसाय चालू केला. बस जेव्हा ऐकतो त्याच्या 15 दिवसानंतरच म्हणतात की त्या व्यवसायात काही पडलं नाही. पण त्यांनी जे एफर्ट्स घेतात, मला नाही वाटत की जितके ते सांगतात त्यानुसार तितके त्यामध्ये ते एफर्ट्स घेत असतील. तर ह्या व्हिडिओच्या शेवट अजून मला एक अपडेट द्यायची होती की 2 वर्षाआधी जे मी ईबुक लिहिलेलं होतं, तो व्यवसाय कसा आणि कुठला करायचा, त्याच्या जवळपास 450+ कॉप्या विकल्या गेलेल्या आहे. तर ते परत मी आपल्या वेबसाईटवर नवीन अपडेट टाकून नवीन अपलोड केलेलं आहे. तर खरंच एकदा तुम्ही ट्राय करून बघा. तर हा व्हिडिओ फक्त असं सांगायचं नव्हतं मला की मी लय भारी आहे, मी असं करून दाखवलं, तसं करून दाखवलं. आता हा व्हिडिओ बघणारे माझे बरेचसे लहान भाऊ बहिणी आहे, त्यांच्यासाठी मी खास करून सुरुवातीलाच मी सांगितलं की हा व्हिडिओ त्यांना मी मोटिवेट करण्यासाठी बनवला आहे. याच्यावर बरेचसे निगेटिव्ह कमेंट्स येणार आहे. मला माहीत आहे की तू लय भारी समजतो स्वतःला, तू असा व्हिडिओ बनवला, तसा व्हिडिओ बनवला. मी तसं सांगतो की माझा हा तसा पहिलाच व्हिडिओ आहे. मी याच्या आधी कधीच असा व्हिडिओ बनवलेला नाही आहे की जितकं ह्या गोष्टी लपून राहतील तितक्या चांगल्या राहतात. बरेचसे असे लोक असतात की त्यांना असं आवडत नाही की बा स्वतःचा मोठेपणा दाखवतोय. तर ते जाऊ द्या, तो दुसरा विषय झाला. तर सांगायचं तेच आहे की तुम्ही जे काही करत असाल, कुठल्या तरी फील्डमध्ये तुम्ही काहीतरी प्रयत्न करत असाल, तर त्याला चिकाटीनं लागून राहा. म्हणजे कंटिन्यू तुम्ही ते काम करा, तुम्हाला यश जे आहे नक्की मिळेल.